हाय हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा. आणि तू कोण? सयम. सोयम. आम्ही दोघे तुमचं प्रसंग वर्ल्डमध्ये स्वागत करतो. तर आज कामाला गेलेले आहेत आणि आता आम्ही दोघे, प्रत्युषला सुट्टी आहे आणि आम्ही दोघेही चाललेलो आहोत. कुठे चाललेलो आहोत प्रत्युष? दिदीमाच्या घरी. दिदी माऊच्या घरी का कुठे? आणि फार्म हाऊसला चाललेलं आहे. तर का फार्म हाऊसला चाललेलं आहे हे तुम्हाला पूर्ण ब्लॉग पाहिल्यावरती कळेल. आता मी डिरेक्टली तिकडे गेल्यावरतीच तुम्हाला भेटेन. आजही काहीतरी प्रोग्राम आहे, छोटासा प्रोग्राम आहे. तर आम्ही चाललेलो आहोत. मी, प्रत्युष, पिंकू माऊ येते आहे तर तिची वाट बघतोय. तर चला, जे काही थोडंफार मी तुम्हाला अगोदर दाखवलेलंच आहे की जेव्हा मी फंक्शनला गेलेलो होतो, ओपनिंग सेरेमनी होती, त्यावेळेस खूप जास्त शूट करता आलं नाही. तर मग आज जे काही राहिलेलं आहे आणि आता हा म्हणजे दुपारची वेळ असणार आहे तिकडे पोहोचेपर्यंत. तर मग तिकडचं जे काही आहे ना, तर ते मी तुम्हाला सगळं शूट करेन आणि व्यवस्थितरित्या सगळं दाखवेन. तस्मै श्री आता 11 वाजलेले आहेत. पोचलेलो आहे. खूप शांत वाटतंय. त्या दिवशी पाऊस होता आणि संध्याकाळचा प्रोग्राम होता, त्याच्यामुळे जास्त काही म्हणजे दाखवताही नाही आलं आणि असं काही पाहताही नाही आलं शेजारचा परिसर वगैरे. पण आत्ता एवढं शांत आणि इतकं छान वाटतंय ना, खूप सुरेख आणि खूप सुंदर आहे. म्हणजे असं निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यासारखंच वाटतंय. आणि चला, आता आज सगळी पूजा वगैरे चालूच होईल. दिदीचं वगैरे सगळं आवरून झालेलं आहे. आणि आता जे काही माझ्यासाठीचं जिजूंनी काम ठेवलेलं होतं थोडंसं डेकोरेटचं, तर ते करून घेते. इथे पण एक किचन आहे, आतमध्ये पण एक किचन आहे. तर मंडळी, आज आहे फार्म हाऊसची वास्तुशांती आणि वास्तुशांतीची पूजा असल्यामुळे आम्ही सगळेजण इथे आलेलो आहोत आणि पूजा वगैरे आज चालू आहे. आणि जे काही थोडंफार डेकोरेशनचं बाकी होतं तर ते मी इथे करते आहे. तर इथे तुम्हाला किचनचा परिसर बघायला मिळेल. इथे ज्या काही आपल्या पारंपरिक वस्तू सगळ्या आहेत, जसं की चूल, जाते, त्याच्यानंतर वरवंटा, पाटा वगैरे, तर ह्या सगळ्या खलबत्ता, तर ह्या सगळ्या गोष्टी इथे जिजूंनी ठेवलेल्या आहेत. इथे किचन जे काही केलेलं आहे, तर तिथे जेणेकरून की जे कोणी येतील इथे राहण्यासाठी, स्टेसाठी, तर त्यांच्यासाठी हे किचन असणार आहे. जिजूंना आणि स्पेशली आम्हा बहिणींना डेकोरेशनची फार आवड आहे. तर मग कुठल्याही पद्धतीचं डेकोरेशन वगैरे किंवा काही करायचं असेल घरात, तर जिजू आमच्या दोघांचं बोलणं चालू असतं त्याच्यावरती की कशा पद्धतीने करायचं, काय करायचं. सो मला थोडंसं एक तिथे गेल्यावरती क्लिक झालं की आपण काहीतरी मेसेज देऊया ह्यातून. तर मग मी जुनं ते सोनं अशा पद्धतीने एक तिथे मेसेज दिलेला आहे. आणि ही रांगोळी जी काढलेली आहे, तर ऑब्व्हियसली हे जिजूंच्या स्कूलमधल्या टीचर्सने काढलेली आहे. तर आर्ट टीचर्स जे आहेत त्यांनी काढलेले आहे. आणि तुम्ही बघू शकताय की ह्या विलाला मधुंजय नाव दिलेलं आहे. मधुंजय नाव का दिलेलं आहे, तर जिजूंच्या आई आणि वडिलांच्या नावांचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. जे की त्यांच्या आईचे नाव विजयमाला आणि वडिलांचे नाव माधव असे आहे.
नारायण श्रीवृंद पंचकव्य मिलनम प्राशनम अहम करिष्ये ओम म्हणायचं पिऊन टाकायचं नंतर पाणी प्यायचं थोडं 3 वेळा प्रत्येक पाणी इथे तुम्ही बघू शकताय की अगदी साध्या पद्धतीने पूजा सगळी व्यवस्थित मांडलेली आहे आणि वास्तुशांतीची पूजा चालू झालेली आहे आणि दीदी आणि जिजू इथे बसलेले आहेत. तोपर्यंत बाकीची जी काही कामं होती ती आम्ही सगळी करून घेतलेली आहेत. हे जे पुजारी होते तर ते अगदी छान पद्धतीने सगळी पूजा करत होते. तुम्ही आता एक फ्लॅशबॅक बघितलाच असेल की स्टार्टिंगला कसं आहे आणि हा सगळा स्टार्टिंगचा परिसर आहे जे की फ्रंट साईड आहे. पूर्ण इथे जिजूंनी एक गार्डन एरिया टाईप केलेला आहे, गार्डन लुक दिलेला आहे फ्रंट साईडला आणि एक पारंपरिक पद्धतीचं असल्यामुळे सगळं जे काही दिसतं आहे तर ते तुम्हाला लाकडामध्ये दिसत आहे. तर पुढे इथे स्विमिंग पूल वगैरे आहे. तर फ्रंट व्ह्यू अशा पद्धतीने आहे. आत आल्यानंतर त्या दिवशी हा डोअर बंद होता पण इथून बॅक साईडला जाण्यासाठी मार्ग आहे आणि इथे तुळस आहे आणि इथे समोरच होम पूजा देखील आता सुरू होणार आहे. पिंकी कुठलं पाणी येते? दीदी तिकडे एका बाजूला पिंकीने सजवलेलं आहे बघा. काही अडचण आली तर विचार शंका असली तरी आता बऱ्यापैकी वास्तुशांतीचा प्रोग्राम होत आलेला आहे. तर एक सांगण्याचं तात्पर्य की ह्या पुजाऱ्यांनी म्हणजे ब्राह्मण काकांनी इतक्या छान पद्धतीने ही सगळी पूजा पार पाडली आणि विशेष म्हणजे ही पूजा का करतात याचं देखील त्यांनी महत्त्व सांगितलेलं आहे. तर मी ते शूट केलेलं आहे पण ह्याच व्हिडिओमध्ये जर ते मी अटॅच केलं असतं तर मग हा व्हिडिओ खूप जास्त लेंदी झाला असता. म्हणून मग मी ह्या व्हिडिओनंतर तुम्हाला वास्तुक शांती का करावी तर ह्याचा अर्थ म्हणजे ह्याचा जे काही तुम्हाला आन्सर आहे ना तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये मिळेल. सो मी ते शूट करून ठेवलेलं आहे, नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. सो जसं की बोलल्याप्रमाणे मी की त्या दिवशी मला बॅक साईडचं जे काही व्ह्यू आहे ते दाखवता नाही आलं, शूट नाही करता आलं. सो मी आता दाखवत आहे. इथे पॅसेज केलेला आहे जिजूंनी की जेणेकरून एक तो साईड व्ह्यू बघण्यासाठीचा तो जिजूंनी एक पॅसेज केलेला आहे आणि तिथे छान फोटोग्राफीसुद्धा होऊ शकते या दृष्टिकोनातून ते केलेलं आहे. आणि इथे जो तुम्हाला ब्रिज दिसत आहे हा जो मगाशी विंडो मी दाखवलेला होता तर तो दरवाजा आहे इथे बंद केलेला आहे आणि इथून खाली येण्यासाठी मार्ग आहे. इथे स्विमिंग पूल आहे आणि हे जे तुम्हाला 2 घरं दिसल्यासारखे दिसत आहेत तर तिथे रूम्स काढलेले आहेत. म्हणजे जे कोणी स्टेसाठी येणार आहेत तर त्यांच्यासाठी रूम्स वगैरे काढलेले आहेत. जिजूंनी अगदी जे काही आपल्या छोट्या छोट्या वस्तू म्हणा किंवा ज्या काही आपल्या वनस्पती वगैरे आहेत तर त्या इथे कशा सगळ्या ठेवता येतील अशा पद्धतीने सगळं प्लॅनिंग केलेलं आहे. आत तर तुम्ही सगळ्या वस्तू बघितलेल्याच आहेत, पारंपरिक पद्धतीच्या आहेत. तर बॅक साईडला त्यांनी बऱ्यापैकी सगळं गार्डन एरिया केलेला आहे आणि त्याच्यात अगदी इलायची म्हणा, आंबे म्हणा, बाकीच्या कुठल्या ज्या काही वनस्पती वगैरे आहेत तर त्यांची झाडं सगळी लावलेली आहेत. आणि इथून तुम्ही बघू शकताय की खालच्या साईडला जाण्यासाठी त्यांनी स्टेप्स करून इथे बॅक साईडला ओढा आहे. तर पण अगदी व्यवस्थित काळजी करून तिथे त्यांनी गेट वगैरे सगळं केलेलं आहे. आणि इथे बघू शकताय खालच्या साईडला जवळपास 4 रूम आहेत आणि त्या देखील जसे वरचे बेडरूम्स वगैरे आहेत तर तशा पद्धतीने की अगदी तिथे त्यांनी नेम प्लेट्स वगैरे सगळ्या लावलेल्या आहेत. आणि खरंच म्हणजे अगदी जुन्या पद्धतीला साजेल अशा सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. इथे बॅक साईडला 4 रूम आहेत, त्याच्यानंतर टॉयलेट, बाथरूम याची सगळी व्यवस्था ह्या साईडला सुद्धा आहे. स्विमिंग एरिया फ्रंटला सुद्धा आहे आणि बॅकला सुद्धा आहे.
तुम्ही जर ओपनिंग सेरेमनीचा व्लॉग पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की जाऊन तो सुद्धा तुम्ही व्लॉग नक्की पहा. आता बऱ्यापैकी तुम्हाला सगळं समजलं असेल की कशा पद्धतीने हा विला आहे आणि बऱ्यापैकी मी सगळं ऑल ओव्हर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा, इथे वरती आल्यावरती एकदम प्रॉपर सगळा व्ह्यू बघायला मिळतो आपल्याला आणि इतके डोंगर वगैरे जवळ आहेत ना, असं वाटतं फार अगदी जवळ आहेत आणि आहेतच, त्यात काही प्रश्नच नाही आहे. आणि खूप जास्त शांतता आजकाल आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की प्रत्येकाला शांततेची फार गरज आहे. तर इथे आल्यावरती अगदी मन प्रसन्न, शांत आणि एक वेगळाच फील येतो. पूजा झाल्यानंतर चुलीवरून दूध ओतू घालवायचं असतं. सो इथे चूल वगैरे ठेवलेली आहे आणि वास्तू पुरुष जो काही पुरायचा असतो किचनमध्ये, तर त्याची सगळी इथे पूजा चाललेली होती. मोठ्याने म्हणायचं, शिवम वास्तु तथास्तु. बस, तथास्तु म्हणजे आता झालं, त्याचं काम सुरू झालं. आता सदैव तो तथास्तु त्याचा या देवी सर्वदेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता. नमस्ते 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 नमः. धनधान्यादि सतर्देवताभ्यो नमः प्रार्थनां समर्पयामि. दंडमंडचक्राया श्वेतपद्मासना या ब्रह्मादुच शंकर प्रभुजने देवैः सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषधार्या. सरस्वती देवताभ्यो नमः. आपल्या पूजेसाठी आणले फक्त, नाही, किचन केलं त्याच्यासाठी आणले. बाहेरचं किचन ठेवलंय. इकडे आलं थोडी इकडची टेस्ट इकडची, हो बरोबर. वाट्या परवंट्यावर वाट्यानं वाटून बिटून करायचे. आज सुट्टीच, पूर्ण सुट्टी ठेवली. कलर लावला. हा का? शेवळ शेवळ.
सगळी पूजा झालेली आहे आणि जे काही पोशाख वगैरे द्यायचं असतं तर ते इथे द्यायचं चालू होतं आणि छान प्रकारे घरगुती साध्या पद्धतीने छोटी पूजा आम्ही सगळ्यांनी पार पाडलेली आहे। आणि पूजा झाल्यानंतर जे काही सुवासिनींचं जेवण वगैरे असतं तर त्या 5 सुवासिनींचे पहिले जेवण झाले आणि मग सगळ्यांनी जेवण केलेले होते। दुधाचं ते दूध तर चला फायनली सगळं आवरलेलं आहे आणि आता बॅक टू होम बाय म्हणायची वेळ आलेली आहे। तर पुन्हा केव्हा तरी आल्यावरती तुम्हाला इथला व्हिडिओ बघायला मिळेल। आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल। आवडला तर नक्की लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।